अरोरांवरती निशाणा साधणारं ट्विट मिटकरींनी नंतर डिलीट केलं। मात्र आपली खंत त्यांनी पार्थ पवार यांना बोलून दाखवल्याची प्रतिक्रिया मिटकरींनी दिली आहे। अरोरापेक्षा चांगलं काम तर आमच्या सोशल मीडियाच्या टीमने केले। महाराष्ट्रभर गोरगरीब पोर आहेत बिचारे, कोणाला दिसत नाहीत काय नाही, त्यांचं काम त्यांच्या पद्धतीने करत राहतात, अजितदादांवर निष्पाप प्रेम करतात। आणि अशा वेळेस दादांच्या यशाचं श्रेय घेत असताना मला सांगा, आज देवेंद्रजींकडे पण PR अनेक एजन्सीज आहेत, आपल्या शिंदे साहेबांकडे आहेत, त्यांनी तर त्यांची काही मार्केटिंग केली नाही। मग तुम्ही अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला, हाच आमचा प्रश्न आहे। आणि हे माझं वैयक्तिक मत आहे असं सांगून त्यांनी ते पक्षावर ढकललंय। पक्षाच्या अधिकृत पेजवर रात्री 11:30 वाजता त्यांनी हे ट्विट केल्यानंतर मी स्वतः पार्थ दादाला फोन करून सांगितलं होतं की यांना तुम्ही थोडा आवर घाला, कारण मी माझे ट्विट डिलीट केलेत ते पक्षाच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या विनंतीवरून। पण तरी जर अशा पद्धतीने तो वागत असेल तर याचं समर्थन नाही। आमचा प्रश्न तो त्यांनी उत्तर द्यावं, अजितदादाच्या खांद्यावर हात का ठेवला। तर पार्थ पवार यांनी या सगळ्याच्या नंतर काय नेमकं ट्विट केलंय ते सुद्धा बघूयात। अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत असं पार्थ पवारांनी म्हटलंय। हे दुर्दैवी आहे। नरेश अरोरा आणि डिझाइन बॉक्स संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडील अजिबात समर्थन करत नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच मिटकरी यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, पार्थ पवार यांनी मिटकरींना सुनावलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।